नमस्कार. अनेकदा असं वाटतं की नोकरी शोधणं म्हणजे नशिबाचा खेळ आहे. पण खरं सांगायचं तर तसं अजिबात नाहीये. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण नोकरी शोधण्याच्या या मोठ्या प्रक्रियेला एका सोप्या, सरळ आणि प्रभावी योजनेमध्ये कसं बदलायचं हेच पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पराग कदम यांच्या मूळ लेखानुसार योग्य मार्ग, योग्य तयारी आणि योग्य रणनीती वापरली तर नोकरी मिळण्याची जवळजवळ हमीच असते. आणि हेच सूत्र आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत. एकदा का ही प्रक्रिया आपल्या लक्षात आली की सगळं काही अगदी सोपं होऊन जातं. तर आपला आजचा प्रवास या 5 सोप्या टप्प्यांमधून जाणार आहे. आधी तयारी कशी करायची ते बघू, मग नोकरी शोधण्याची स्मार्ट पद्धत कोणती, त्यानंतर मुलाखतीला कसं सामोरं जायचं, निवड पक्की करण्यासाठी काय करायचं आणि सगळ्यात शेवटी एक 7 दिवसांची ठोस ॲक्शन प्लॅन. तर आपल्या प्रवासातला पहिला आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तयारी. बहुतेक लोक तयारी न करताच नोकरी शोधायला सुरुवात करतात आणि नेमके इथेच सगळ्यात मोठी चूक होते. पण चांगली गोष्ट ही आहे की ही चूक आपण अगदी सहज टाळू शकतो. कोणताही अर्ज पाठवण्याआधी आपल्याकडे या 4 गोष्टी अगदी तयार असल्या पाहिजेत. एक अपडेटेड आणि ATS फ्रेंडली रेझ्युमे, एक प्रोफेशनल दिसणारा फोटो, कव्हर लेटरचे एक तयार स्वरूप आणि एक ईमेल टेम्पलेट. समजा हा आपला जॉब शोधण्याचा एक आवश्यक टूलकिटच आहे. बरं, एकदा ही सगळी तयारी झाली की आपण येतो अर्ज करण्याच्या टप्प्यावर. आता इथे फक्त अर्ज करणं आणि स्मार्टपणे अर्ज करणं यात खूप मोठा फरक आहे आणि हाच फरक आपल्याला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळवून देणार आहे. स्मार्टपणे अर्ज करण्यासाठी या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक नोकरीनुसार रेझ्युमेमध्ये थोडे बदल करा. जॉब डिस्क्रिप्शनमधले महत्त्वाचे शब्द म्हणजे कीवर्ड्स वापरा. ईमेलचा विषय एकदम प्रोफेशनल ठेवा. आपला अर्ज नेहमी PDF फॉर्मॅटमध्येच पाठवा. आणि हो, दररोज किमान 10 कंपन्यांमध्ये तरी अर्ज कराच. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी खूप मोठा फरक घडवून आणतात. अर्ज कसा करायचा हे तर कळलं, पण या नोकऱ्या शोधायच्या कुठे? चला सुरुवात करूया काही मोठ्या आणि लोकप्रिय प्लॅटफॉर्म्सपासून, जसं की Naukri.com, Indeed आणि LinkedIn जॉब्स. इथे तुम्हाला खूप चांगल्या संधी मिळू शकतात. पण फक्त या मोठ्या पोर्टल्सवर अवलंबून राहू नका. या व्यतिरिक्तही अनेक पर्याय आहेत. विशेषतः जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी अपना ॲप खूपच उपयुक्त आहे. त्यासोबतच वर्क इंडिया, कंपन्यांच्या स्वतःच्या वेबसाईट्स आणि आपल्या जवळच्या MIDC मध्ये सुद्धा नोकरीच्या संधी शोधता येतात. इतकंच नाही तर आपली शोध मोहीम आणखी वाढवण्यासाठी प्लेसमेंट एजन्सीची मदत घ्या. नोकरीसाठी खास तयार केलेले WhatsApp आणि Facebook ग्रुप्स जॉईन करा. Talent.com सारख्या इतर वेबसाईट्सचाही वापर करा. म्हणजे बघा आपल्यासाठी किती वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. या सगळ्या ऑनलाईन अर्जांच्या पलीकडे एक जग आहे जे खूप महत्त्वाचं आहे. मूळ लेखानुसार बहुतेक नोकऱ्या या वैयक्तिक संपर्कांमधून म्हणजे नेटवर्किंगमधून मिळतात. त्यामुळे आपल्या मित्रांशी, नातेवाईकांशी, ओळखीच्या लोकांशी बोला. खरी संधी तिथूनच मिळू शकते. अर्ज पाठवला म्हणजे आपलं काम संपलं असं अनेकांना वाटतं, पण नाही. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, ज्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात, तो म्हणजे फॉलोअप. हे फक्त एक सौजन्य नाही तर नोकरी मिळवण्याचं एक शक्तिशाली आणि गुप्त तंत्र आहे. मग हा फॉलोअप घ्यायचा कसा? अगदी सोप्पा आहे. अर्ज पाठवून 24 ते 48 तासांनंतर एक छोटा आणि नम्र ईमेल पाठवा किंवा एक छोटासा कॉल करा. यामुळे तुमची व्यावसायिकता तर दिसतेच, पण त्या नोकरीमधली तुमची आवडही दिसून येते. जे उमेदवार फॉलोअप घेतात ना, त्यांना मुलाखतीसाठी कॉल येण्याची शक्यता नक्कीच वाढते. चला आता आपण मुलाखतीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. मुलाखतीची थोडीफार भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे, पण या भीतीवर मात करण्याचा एकच खात्रीशीर मार्ग आहे, तो म्हणजे उत्तम तयारी. चांगली तयारी आपला आत्मविश्वास अनेक पटींनी वाढवते. कोणत्याही मुलाखतीला जाण्यापूर्वी या 3 गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. पहिलं म्हणजे कंपनीबद्दल थोडं संशोधन करा. दुसरं, तुमच्या रेझ्युमेमधला प्रत्येक मुद्दा तुम्हाला नीट स्पष्ट करता आला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे तुमचे कपडे आणि आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवा. लक्षात ठेवा, पहिली छाप खूप महत्त्वाची असते. हे काही असे प्रश्न आहेत जे जवळपास प्रत्येक मुलाखतीत विचारले जातात. दिसायला जरी हे प्रश्न सोपे वाटत असले तरी यांची उत्तरं खूप विचारपूर्वक द्यावी लागतात. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं आधीच तयार करून त्यांचा सराव करणं खूप महत्त्वाचं आहे. मुलाखतीमध्ये उमेदवार अनेकदा काही सामान्य चुका करतात, जसं की कमी आत्मविश्वास दाखवणं किंवा नकारात्मक बोलणं. पण एक गोष्ट लक्षात घ्या,
कंपन्यांना फक्त कौशल्यांपेक्षा आपला सकारात्मक दृष्टिकोन आणि संवाद कौशल्य जास्त महत्त्वाचं वाटतं. म्हणून नेहमी शिकण्याची वृत्ती दाखवणं खूप फायद्याचं ठरतं. समजा मुलाखत खूप चांगली झाली, पण आपली निवड निश्चित करण्यासाठी काही लहान पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला इतर उमेदवारांपेक्षा वेगळं ठरवू शकतात. चला पाहूया ते कोणत्या आहेत. पगाराबद्दल विचारल्यावर अनेक जण गोंधळून जातात. पण गोंधळण्याऐवजी हे एक व्यावसायिक उत्तर तुमची परिपक्वता दाखवतं. यातून असं स्पष्ट होतं की आपल्यासाठी फक्त पैसा नाही, तर कंपनीतील वाढ आणि शिकण्याची संधी देखील तितकीच महत्त्वाची आहे. आता हा आकडा बघा, 40%. हा आकडा खूप काही सांगतोय. याच्यामागे नोकरी मिळवण्याचं एक खूप महत्त्वाचं गुपित दडलंय. बघूया ते काय आहे. हो, हे अगदी खरं आहे. मुलाखतीनंतर एक साधा धन्यवाद म्हणजेच थँक्यू ईमेल पाठवल्याने आपली निवड होण्याची शक्यता तब्बल 40%नी वाढते. याचं कारण असं की खूप कमी उमेदवार हे करतात. त्यामुळे तुम्ही लगेचच इतरांपेक्षा वेगळे आणि अधिक व्यावसायिक ठरता. आणि शेवटी या काही गोल्डन टिप्स. वेळेवर पोहोचणं, संधी दिल्याबद्दल आभार मानणं आणि व्यावसायिक वागणूक ठेवणं ह्या गोष्टी HR आणि व्यवस्थापनावर कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव टाकतात. आत्तापर्यंत आपण खूप काही शिकलो, पण फक्त माहिती असून उपयोग नाही. त्या ज्ञानाला कृतीत उतरवणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच ही आहे आपली 7 दिवसांची एक ठोस कृती योजना. ह्या 7 दिवसांच्या योजनेचं काटेकोरपणे पालन करा. पहिल्या दिवशी रेझ्युमे परफेक्ट बनवा, मग अर्ज पाठवा, फॉलोअप घ्या, मुलाखतीचा सराव करा, आपली कौशल्य सुधारा, नेटवर्किंगवर लक्ष द्या आणि शेवटी आठवड्याचा आढावा घ्या. ही रणनीती सातत्याने वापरल्यास यश निश्चित आहे. तर या सगळ्याचा निष्कर्ष एकच आहे. नोकरी मिळवणं हे नशिबावर नाही, तर आपल्या प्रयत्नांवर आणि योग्य दिशेवर अवलंबून आहे. संधी आपली वाट बघत बसणार नाही, आपल्यालाच तिला शोधावं लागेल. मग आपण या प्रवासासाठी तयार आहात का?